नमस्कार. नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उडदाची डाळ म्हणजे उडदाचं घुटं. त्यासाठी मी पाऊण वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ते 4-5 शिट्या देऊन चांगली शिजवून घेतलेली आहे. त्यासाठी साहित्य आहे ठेचलेला लसूण, तमालपत्र, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट म्हणजे हिरवं वाटण, कोथिंबीर, मिरची, लसूण, अद्रक आणि एक चिरलेला कांदा आणि हे आपले घरगुती मसाले, कोकणी मसाले, नमक, मीठ आणि तेल. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकूया. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकायचा. लसूण टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चमच्याने चांगला हलवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला आता कांदा टाकायचा आहे. मी हा एक मोठा अख्खा कांदा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याने कांदा चांगला पटकन होतो. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तमालपत्र टाकायचं आहे आणि कढीपत्ता देखील टाकायचा आहे. कढीपत्ता आणि तमालपत्र चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे. हिरवं वाटण तेलात चांगलं फ्राय झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोकणी मसाला टाकायचा आहे. तुम्ही जसं तिखट खाल त्याप्रमाणे तुम्ही मसाला टाका. थोडी हळद टाकायची आहे. 1 चमचा भरून गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडासा काळा मसाला आणि हे सुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. मसाला शिजण्यासाठी गरम पाणी टाकायचं आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये आणखी थोडं पाणी टाकून झाकण देऊन थोडंसं मसाला शिजवून घ्यायचा आहे. बघा, तेल आणि मसाला वेगळा झालेला आहे. म्हणजे तेल असं समजायचं की मसाला आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. त्यामध्ये आता आपण ही शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे. शिजवलेली आपल्याला डाळ टाकायची आहे. याला उडदाच्या डाळीचं घुटं देखील असं म्हटलं जातं. हे खूप पौष्टिक आहे आणि प्रोटीनयुक्त आहे. आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकावं लागतं. आता चांगली त्याला 5-10 मिनटं एक उकळी येऊन 2-4 उकळ्या चांगल्या मस्त येऊन द्यायच्या. डाळीला आता 4ही बाजून चांगली उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. अशी वरतून कोथिंबीर टाकल्याने अगदी छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते.
आता आपण गॅस बंद करून घेऊया. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा. धन्यवाद. आता आपण सर्व करून घेऊया.